4 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 8 वाजलेले असतील. 28 वर्षीय विवाहित महिला तिचं काम आटोपून तिच्या रूममध्ये आलेली होती. पती तिथं बसलेला होता तिची वाटच बघत. त्यावेळेला ती महिला आली, बसली, पतीसोबत थोड्या गप्पा मारल्या. पती आता मूडमध्ये आलेला होता. त्याने त्या महिलेची साडी काढली, परकर काढला आणि तिच्यासोबत संबंध करायला लागला. 2च मिनिटांमध्ये त्याने पाणी सोडून दिले. त्यावेळेला ती महिला त्याला काय म्हणते की, तू जर असं करत राहिला तर मी तुला सोडून जाईल. माझ्या इच्छा खूप आहेत पण तू काय त्यांना पूर्ण करेना. तू 2च मिनिटात थकून जातो. मला तर तासनतास पाहिजे. त्यावेळेला त्या महिलेचा पती म्हणतो की हो, माझी क्षमता आहे तेवढंच करणार ना मी. ती महिला त्याला म्हणते की एक काम कर, माझा प्रियकर आहे त्याला बोलव, तुम्ही दोघं मिळून करा म्हणजे मला भारी वाटेल. आता तो लाचार झालेला पती तिला शिव्या द्यायला लागतो आणि म्हणतो की काय बोलते तू, मी तुझा पती, तू माझ्यासमोर असं बोलते. ती महिला त्याला म्हणते तुला जर सहन होत असेल ठीक, नसेल तर मी त्याच्यासोबत निघून जाईल तुला सोडून. त्या महिलेचा पती म्हणतो की नको असं करू, आपलं एक 4 वर्षाचा मूल आहे त्याला सोडून कुठं जाते. त्यावेळेला ती महिला त्याच्या पतीला म्हणते मग हे घ्या नंबर आणि माझ्या प्रियकराला बोलवून घ्या. तर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यासोबत राहावं, तुमच्या मुलासोबत राहावं. आता त्यावेळेला तो पती त्या महिलेचा नंबर घेतो त्याच्या प्रियकराचा आणि त्याला फोन लावून बोलवतो त्या ठिकाणी. पण त्या रात्री त्या ठिकाणी असं काही घडलं जे की तुम्हाला विचार करायला भाग पडेल की आपल्या समाजामध्ये असं काही घडत आहे. एकाच रूममध्ये एक महिला आणि 2 पुरुष, त्यांच्यामध्ये जे घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2017पासून होते. 2017मध्ये 20 वर्षाचा तरुण त्याच्यासाठी स्थळ बघायला चालू केलं होतं. अभिजित नावाचा तरुण, त्याचे वडील स्थळ शोधत होते. त्याच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की पोरासाठी स्थळ बघा. पोरगं काही काम करत नव्हतं पण घरी भरपूर शेती वगैरे होती. आता त्याचे नातेवाईक त्याच्यासाठी स्थळ बघायला चालू करतात कारण चांगल्या कुटुंबातील पोरगा होता. नातेवाईकांसोबत चांगले कॉन्टॅक्ट होते, सगळ्यांसोबत चांगले वागायचे. काही दिवसानंतर त्याच्यासाठी एक स्थळ बघितलं गेलं. 18 वर्षाची अनुश्री, हिने आत्ताच 12वी पूर्ण केलेली होती. या अनुश्रीला हा जो अभिजित आहे तो आवडला. अभिजितला अनुश्री आवडली. अभिजितपाशी जमीन होती, पैसा होता, अनुश्रीपाशी सुंदरता होती. तिच्या चेहऱ्यावरची चमक, तिच्या शरीराचा बांधा बघून अभिजित म्हणला की लग्न करायचं तर हिच्यासोबतच. अभिजितच्या घरच्यांना काही अडचण नव्हती, दोघांचं लग्न लावून दिलं. पण ते म्हणतात ना की नशिबाचा फेरा कोणाला चुकत नाही. या दोघांमध्ये हळूहळू वादावादी चालू झाली. त्याचं कारण होतं की हा अभिजित जो आहे याने तरुणपणामध्ये जास्तच हस्तमैथून केलं होतं. त्याच्या त्या अंगाच्या शिरा वगैरे, नसा वगैरे खराब झालेल्या होत्या. त्यामुळे हा अभिजित जास्त वेळ टिकू शकत नव्हता. आता ही जी अनुश्री आहे, अभिजितला कायम म्हणायची की माझी संतुष्टी होत नाही तर तुम्ही काहीतरी उपाय करा. अभिजित कधी कधी मेडिकलमधून पॉवरच्या गोळ्या आणायचा, पण ते फक्त एक टाईमच असायचं. आता पुढे दुसऱ्या दिवशी अनुश्रीला विचार पडायचा की कसं करून घ्यावं याच्याकडून जास्त. अभिजित पण आता जास्त तिच्यासोबत करायची इच्छाच व्यक्त करत नव्हता, कारण त्याला माहिती होतं मी तिच्यापाशी गेलो की ती पुन्हा जास्त वेळ करायची मागणी करेल आणि नंतर मी फेल झालो म्हणजे माझी इज्जत जाईल. म्हणून अभिजित अनुश्रीपासून दुरी बनवायला लागला होता. दोघांमध्ये संबंध बनत नव्हते त्यामुळे जास्तच खटके उडायला लागले. आता ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोचली. अभिजितच्या घरच्यांनी त्याला समजावून सांगितलं की उपाय कर काहीतरी, नसेल तर असं तर तुझं लग्न चालणार नाही. त्याने उपाय केला, डॉक्टरांना दाखवले, थोडाफार टायमिंग वाढला. पण ती जी अनुश्री होती ती तेवढ्या टायमिंगवर भागणारी पोरगी नव्हती. तिला तासनतास कुणीतरी रगडून काढावं असं वाटायचं. हळूहळू टाईम जात होता. अभिजित आणि अनुश्रीला एक लहान मुलगा पण झाला. या दोघांमधला वाद विकोपाला गेलेला होता. 2026चं ते वर्ष. अभिजित आणि ही अनुश्री आहे, या दोघांमध्ये असं ठरलं होतं की आपण आता दोघं सेपरेट व्हायचं. आता या दोघांच्या कुटुंबियांना पण सांगितलं होतं, ते पण सहमत झाले होते. पण अचानक 4 जानेवारी 2026च्या त्या दिवशी सकाळी 10 वाजता या अभिजितचा त्याच्या छतावरून पडून खाली मृत्यू झाला. अभिजितच्या घरचे त्याला दवाखान्यात घेऊन गेले पण मृत घोषित केलं होतं. सुरुवातीला तर हा अपघात वाटत होता, पण ज्या वेळेला पोलिसांना फोन केला डॉक्टरांनी, कारण ही अपघाताची केस होती, पोलीस आले, चेकिंग केली, पोस्टमार्टम केलं, त्यावेळेला त्यामध्ये जे आलं त्याच्या पुराव्याच्या आधारावरती त्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला पोलिसांनी त्याची पत्नी अनुश्रीला अटक केली आणि अनुश्रीला विचारायला लागले की तू असं काय केलं. अनुश्री म्हणत होती की मी नाही केलं, पण पोलिसांकडे भक्कम पुरावा होता, अनुश्रीनेच केलं होतं.
आता लेडीज कॉन्स्टेबलने 2 कानाखाली लावले अनुश्रीच्या. त्यावेळेला अनुश्री पोपटासारखं बोलायला लागली आणि तिने जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर विषय असा झाला होता की ही जी अनुश्री आहे, ज्या वेळेला 11वी-12वीमध्ये शिकत होती, तिचं लग्न व्हायच्या अगोदर, त्यावेळेला तिचं एका पोरासोबत प्रेम होतं. प्रेम म्हणजे काय, हे दोघं पळूनच गेलेले होते. तिच्या घरच्यांनी कसं तर आणून घरी बसवलेलं होतं. एकदा गर्भवती पण झालेली होती, पण ते काहीतरी पर्याय करून त्यांनी बंद केलं. ही जी अनुश्री आहे ना, तिच्या प्रियकराची एवढी आपापलेली होती. हिला अभिजितच्या सोबत लग्न झाल्यानंतर तो कसलाही आवडत नव्हता. तिने काही दिवसानंतर अभिजितला सांगितलं पण होतं की माझा प्रियकर आहे आणि मी त्याच्यासोबत जाणार आहे. अभिजित तिला विनवणी करत होता की असं नको करू, कारण तुला कशाची गरज आहे ते मला सांग. त्यावेळेला ही अभिजितला म्हणायची की तू जास्त वेळ कर. आता एक नॉर्मल माणूस साधारणतः 5 मिनटं, 6 मिनटं, 10 मिनटं करू शकतो आणि एखाद्या महिलेने ठरवलंच असेल की आपण याच्याकडून व्हायचंच नाही संतुष्ट, तर कसं होणार ना. मग काय करणार. अभिजित थकून जायचा, दोघांमध्ये भांडण वाढत गेलं. पण एक दिवशी ही ती अभिजितला म्हणते की प्रियकराला बोलव, दोघं मिळून करा. आता हा अभिजित तिच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर बघून एकदम रागाला गेला. त्या रात्री त्या दोघांमध्ये भांडणं झाली, पण म्हणला ठीक आहे मी बोलवून घेतो. त्याने त्या यशला फोन केला. यश नावाचा तिचा प्रियकर होता आणि यशला पहिल्यांदा अनुश्री म्हणते की माझ्या घरी ये, पती आहे बसलेला, दोघं मिळून करायचं आहे. त्या यशला काही समजत नाही, पण तोही काय बोलला नाही. अनुश्रीनं बोलवलंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर अभिजितने त्याची कॉलर धरली आणि त्याच्या घरच्यांना बोलवून मारहाण चालू केली. यशला फसवलं होतं अभिजितनं. अनुश्रीला वाटायचं की आता याला संपवूनच टाकावं, कारण यानं तिच्यासोबत धोका केला होता. धोका तर अनुश्री करत होती, पण तिच्या मनामध्ये असं वाटायचं की मीच बरोबर आहे आणि हा चुकीचा आहे. आता या सगळ्या गोष्टी घडल्या त्या रात्री. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही अनुश्री राग धरून होती. अनुश्रीने त्या यशला सांगितलं की ठीक आहे तू जा इथून, बघू काही ते. काही दिवसानंतर तिने फोन केला यशला आणि प्लॅनिंग चालू केली या अभिजितला संपवण्याची. अनुश्रीने त्याच्यासोबत जोरदार भांडण केलं. चालणं बोलणं बंद केलं. काही दिवसानंतर अभिजित तिच्यासोबत जुळवून घेण्यासाठी आला. ती म्हटली की ठीक आहे जुळवून तर घे हो, पण माझ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. अभिजित तिच्यासोबत राहण्यासाठी, तिच्या मुलाचं सिक्युअर फ्युचर करण्यासाठी काही पण करायला तयार होता. ती म्हणली की माझ्यासोबत जो माझा प्रियकर आहे त्याला पण बोलवावं लागेल. अभिजितला समजत नव्हतं की काय करावं. त्याच्या परिवाराच्या देखत जर असं केलं इज्जत तर जाईलच आणि त्याला कोणी पुढे त्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा पण देणार नाही. अभिजित म्हणला की ठीक आहे पण संध्याकाळी बोलू कोण नसताना. अनुश्रीला रस्ता रिकामा झालेला होता. तिने यशला फोन केला, यशला पूर्ण गोष्ट सांगितली आणि त्या रात्री अभिजित आणि यश एका रूममध्ये होते. संबंध बनवले, वादावादी झाली. आता त्या ठिकाणी अभिजित एकटा पडला. अनुश्री आणि यशने त्याला उचललं, त्याचा गळा दाबला आणि टेरेसवरून खाली फेकून दिलं. त्यावेळेला या अनुश्रीने पाठोपाठ कालवा केला. पूर्ण घटना उघडकीस आली. त्याच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. परत पोलिसांनी या पूर्ण घटनेची पडताळणी केल्यानंतर ही गोष्ट समोर आली. तर अशा काही घटना आपल्या समाजामध्ये घडत असतात, ज्या की आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतात. तर मित्रांनो, तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब पण करा.